2024चे दिनांक आणि मुहूर्त. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा एक प्रमुख पर्व आहे. भारताच्या विभिन्न भागांमध्ये सणाला स्थानीय मान्यतांच्या अनुसार साजरा केला जातो आणि प्रत्येक वर्षी सामान्यतः मकर संक्रांती 14 जानेवारीला साजरी केली जाते. या दिवशी सूर्य उत्तर नारायण होतो, म्हणजे सूर्य गोलार्ध सूर्याकडे वळतो, म्हणजेच सूर्य उत्तरेकडे वळतो. थोडासा झुकला जातो सूर्य उत्तरेकडे, त्यामुळे त्याला उत्तर गोलार्ध असं म्हटलं जातं, उत्तर नारायण असं म्हटलं जातं. ज्योतिष मान्यताच्या अनुसार ह्याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि जास्त करून हिंदू सणांची गणना चंद्रमा वर आधारित पंचांगाच्या द्वारे केली जाते, परंतु मकर संक्रांत पर्व सूर्याच्या आधारित पंचांगाच्या गणनेने साजरी केली जाते. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होतो आणि शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होतं. याचं फळ स्वरूप दिवस मोठा आणि रात्र छोटी होते. इथून पुढं काय होतं माहिती का, दिवस हा मोठा होत जातो आणि रात्र आहे ना छोटी होत जाते. आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहोत, ही रात्र आहे ना खूप म्हणजे असं खूप मोठी वाटत होती आणि दिवस हा एकदम पटकन निघून जायचा आणि छोटा वाटायचा. पण आता इथून पुढं असं होणार आहे, दिवस हा मोठा तीळ मोठा वाढणार आहे आणि ना रात्र ही छोटी होणार आहे. तर मकर संक्रांतीचे महत्त्व काय हे आपण जाणून घेऊया. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनानुसार भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनानुसार ही मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे. पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनी देवाच्या घरी जातात, कारण शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. तथापि पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीत जुळलेले आहे. एक अन्य कथेच्या अनुसार असुरांवर भगवान विष्णूचे विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते. असं सांगितलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी विष्णूंनी पृथ्वीलोकात असुर संहार करून त्यांचे शिर कापून मंदार पर्वतावर गाडलेले होते. तेव्हापासून भगवान विष्णूच्या विजयावर मकर संक्रांत हा पर्व साजरा केला जातो. आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांत 2026 कोणत्या रंगावर आहे, वाहन काय, नक्षत्र काय आणि दिशा. 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत आहे. संक्रांतीने पिवळे रंग परिधान केलेले आहे. यामुळे यावर्षी 2026च्या मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग वज्र करण्यात आलेला आहे. वाघ हे तिचे वाहन असणार आहे. दिशा आहे दक्षिणेकडून पश्चिमेकडे जात आहे. पाहण्याची दिशा आहे ईशान आणि वाघ वाहन आहे. उपवाहन आहे घोडा आणि रंग आहे पिवळा. हातात गदा घेतलेली आहे आणि केशरी टिळा लावलेला आहे. तर अशा पद्धतीने देवी कशावर आहे, काय घातलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:06 ते सायंकाळी 6:20. तर त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी काय काय केल्याने काय शुभ कार्य आहेत ते आपण सांगतोय. आता दान करणं शुभ आहे. जप करणं, सूर्योपासना अत्यंत शुभ आहे. या दिवशी भांडण शक्यतो टाळावे आणि तामसिक कृत्य टाळावेत आणि सवासणीचे पूजन करणं, तिळगुळ वितरण करणं, सुगड पूजन करणं हे अत्यंत शुभ आहे ह्या दिवशी. आणि काय करणं हे अत्यंत शुभ आहे. सूर्याला जल अर्पण करणं, ओम गृह सूर्याय नमः हा 11 वेळा जप करणं, अन्नदान करणं, वस्त्रदान करणं, श्रमदान करणं, जे शक्य आहे ते दान करणं हे एकदम शुभ मानलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण मकर संक्रांत सेलिब्रेट करू शकतो. तर अशा पद्धतीने आहे. एवढीच माहिती होती. तर कशी वाटली तुम्हाला संक्रांतीची माहिती नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.